आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील भेटलो आणि त्यांच्याशी देखील महाराष्ट्रातल्या अनेक विषयावर देखील चर्चा झाली। अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मी अधिवेशन सुरू असलं की येत असतो, त्यामुळे आज तशाच प्रकारची भेट होती, सदिच्छा भेट होती। त्यामुळे तुम्ही दिल्लीत येणार असले की अनेकांना टीका करावीशी वाटते तुमच्या दिल्ली दौऱ्यावर। आता दिल्लीमध्ये आपले खासदार आहेत, अधिवेशन आहे, त्यामुळे कोण टीका करतंय कोण काय बोलतंय यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो। आणि या दरम्यान मोदी साहेबांना देखील भेट झाली त्यांची, त्यामुळे विरोधक नेहमी त्यांचं काम करत असतात टीका करण्याचं, मी माझं काम करत असतो टीकेला कामाने उत्तर देण्याचं। त्यामुळे मला कोण काय बोलतंय कोण कुठल्या अँगलने पाहतंय याचा काही मी त्याचा विचार काय करत खासदारांना सूचना दिलेल्या होत्या की या काळामध्ये आपण विमानाने काही देशाच्या सोबत आहोत असं सूचना काढली, काही लोकांना घेऊन आले, त्यावेळेची परिस्थिती नक्की काय होती याच्यावर काही चर्चा झाली? मोदी साहेबांच्या बरोबर हे मी बोललो की हे इराण इराक जे युद्ध सुरू आहे या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यांनीच एकसंघ राहिलं पाहिजे आणि म्हणून NDAतले आम्ही घटक आहोत महत्त्वाचे आणि त्यामुळे NDA संपूर्णपणे प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या पाठीशी आहे। तशी शिवसेना देखील पूर्णपणे प्रधानमंत्री महोदयांच्या पाठीशी आहे, अशा प्रकारचं देखील या ठिकाणी मी त्यांना बोललो। आणि त्याचबरोबर जे दुबईमध्ये मस्कतमध्ये कुवैतमध्ये अडकले होते त्या लोकांना देखील पुन्हा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम देखील या ठिकाणी केलं। मोदी साहेबांना देखील चर्चा करताना मी म्हणालो की तुमचे जे काही इतर देशांशी जे चांगले संबंध आहेत, अगदी कोविडच्या प्रसंगापासूनचं वॅक्सिनचं जे काही कितीतरी देशांना आपण वॅक्सिन देखील पुरवठा केला आणि ज्या वेळेस देश अडचणीत असतात त्या वेळेस एक दुसऱ्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि त्यामुळेच त्यांच्या या सर्व चांगल्या संबंधांमुळे आपले होर्मुझमधून 2 जहाजं तेलाची मोठी जहाजं आली, त्याला हिरवा कंदील इराणने दिला। या बाबतीत देखील मोदीजींशी बोललो मी की आपल्या चांगल्या रिलेशनमुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।